एटापल्ली धुळीच्या विळख्यात प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप, आंदोलनाचा इशारा। एटापल्ली शहरात वनविभाग नाक्यापासून एटापल्ली टोल नाक्यापर्यंत धुळीचं प्रचंड साम्राज्य पसरलं असून नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत। रस्त्यांवरून उडणाऱ्या धुळीमुळे परिसर धुरकट झाला तर नागरिकांना श्वास घेणं कठीण बनलं। लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत असताना देखील प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होतोय। दररोज उडणाऱ्या धुळीमुळे अपघाताचा धोका वाढला असून अनेकांना श्वसनाचे त्रास जाणवत आहेत। तरीही ना पाणी फवारणी ना रस्त्याची दुरुस्ती, मूलभूत उपाययोजनांचाही अभाव दिसून येत आहे। त्यामुळे प्रशासन नेमकं करतंय तरी काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते मनीष दुर्गे यांनी प्रशासनाला थेट धारेवर धरत इशारा दिला की धुळीवर तात्काळ नियंत्रण आणलं नाही तर बांधकाम विभागासमोर तीव्र आंदोलन छेडलं जाईल। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारी ही बेफिक्री सहन केली जाणार नाही। नागरिकांनी तातडीनं पाणी फवारणी, रस्त्याची दुरुस्ती आणि धूळ नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली। अन्यथा जनतेचा रोष उफाळून मोठ्या आंदोलनामध्ये परिवर्तित होण्याची शक्यता नाकारता येत नाही। उपसंपादक तेजस गुज्जलवार। मी मनीष दुर्गे। आज एटापल्ली चेकिंग नाका, वन विभागाचा जो नाका आहे त्या नाक्यापासून तर संपूर्ण टोलापर्यंत ही बहुत भयंकर धूळ उडत आहे। या ठिकाणी अनेक टू व्हीलरवाल्यांना सुद्धा त्रास होत आहे आणि त्याच्यानंतर पैदल जाणाऱ्याला त्रास होत आहे। रस्ता तर खराब आहेच, परंतु धूळ एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याच्यामुळे आपल्या एटापल्ली क्षेत्रातल्या परिसरातील लोकांना श्वसनाचे आजार होत आहे। जे लोक आपल्या मार्केटमध्ये सामान खरेदी करायसाठी येत आहे त्या लोकांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागत आहे। माझी PWDना सांगणे आहे की तात्काळ या धुळीबद्दल उपाययोजना केली पाहिजे, नाहीतर आम्ही आमच्या वतीने PWD समोर एक आंदोलन उभा करून त्यांना योग्य ती समज देण्यात येईल। धन्यवाद।